सर्व यूजीसी नेट JRF विद्यार्थ्यांना नमस्कार। आजच्या क्लासमध्ये आपण 29 जून 2025 चा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार आहोत। हा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करण्याच्या पाठीमागचा पर्पज असा आहे की आपल्याला एक बेसिक आयडिया येते की क्वेश्चन पेपर मध्ये क्वेश्चन कशा प्रकारचे विचारले गेलेले आहेत, क्वेश्चनची रेंज किती आहे, क्वेश्चनचे टाइप किती आहेत, कोणते प्रश्न कोणत्या घटकामधून विचारले गेलेले आहेत आणि ओव्हरऑल एक बेसिक आयडिया येते की आपल्याला पुढच्या एक्झामसाठी कशा प्रकारचा अभ्यास करायला हवा, कोणत्या लेवलचा अभ्यास करायला हवा आणि प्रश्न कसे विचारले पाहिजे स्वतःला, आणि त्यामुळे आपल्याला खूप मदत होते रिव्हिजन मध्ये आणि स्टडी मध्ये। म्हणून आजच्या क्लासमध्ये आपण हा जो क्वेश्चन पेपर आहे तो सॉल्व्ह करणार आहोत। याच्यापूर्वी आपण 2 क्वेश्चन पेपर कम्प्लीटली सॉल्व्ह केलेले आहेत। ते जर तुम्ही बघितले नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, जाऊन चेकआउट करा। तर चला आपल्या क्लासला सुरुवात करूया। क्वेश्चन नंबर 1 मध्ये विचारलेला आहे, पुढीलपैकी कोणत्या कवीने दीर्घ कविता लिहिली? खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत। प्रत्येक जेव्हा प्रश्न विचारला जाईल तेव्हा प्रत्येक प्रश्नाच्या खाली 4 ऑप्शन असतील। चारांपैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा असेल। ए मध्ये दिलेला आहे अरुण कोल्हटकर, बी मध्ये दिलेला आहे शांता शेळके, सी मध्ये दिलेला आहे मनोहर ओक, डी मध्ये दिलेला आहे रजनी पेरुडकर आणि ई मध्ये दिलेला आहे मंगेश नारायण काळे। म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3, ए, डी आणि ई। ए असेल अरुण कोल्हटकर, डी असेल रजनी पेरुडकर आणि ई असेल मंगेश नारायण काळे। शांता शेळके आणि मनोहर ओक यांनी या दीर्घ कविता लिहिलेल्या नाहीत। अरुण कोल्हटकर, रजनी पेरुडकर, मंगेश नारायण काळे या तिघांनी दीर्घ कविता लिहिलेल्या आहेत। क्वेश्चन नंबर 2 मध्ये विचारलेला आहे, साहित्य इतिहासाचे पुनर्लेखनाचे प्रेरक अधिष्ठान जुने इतिहास लेखन हे नसून नव्या सांस्कृतिक वाङ्मयीन पर्यावरणाची जटिल आव्हाने हे आहे। हे विधान कोणाचे? खाली 4 ऑप्शन आहेत। एक आहे राश्री जोग, सेकंड आहे मोती बुलासा, थर्ड आहे राग जाधव आणि 4 आहे बालचंद्र नेमाडे। म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3, राग जाधव। क्वेश्चन नंबर 3, पुढील कादंबऱ्याच्या प्रकाशनानुसार कालक्रम निश्चित करा। खाली 5 कादंबऱ्या दिलेल्या आहेत आणि त्याचे लेखक दिलेले आहेत। ए आहे काजळी रात्र, नारा शेंडे, बी आहे स्कॉट, भीमसेन देटे, सी आहे मेलेलं पाणी, अशोक वटकर, डी आहे हातभट्टी, शंकरराव खरात, ई आहे शूद्र, सुधाकर गायकवाड। म्हणून क्वेश्चन नंबर 3 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3। सर्वात पहिलं येईल ए काजळी रात्र, नारा शेंडे, सेकंड येईल डी हातभट्टी, शंकरराव खरात आणि थर्ड येईल बी इस्कोट, भीमसेन देठे आणि शेवटी येईल सी मेलेले पाणी, अशोक वटकर आणि लास्ट येईल ई शूद्र, सुधाकर गायकवाड। नंबर 4 मध्ये विचारलेला आहे, मराठी बोलीचे संशोधन करणारे प्रबंध ग्रंथ आणि प्रबंधकार ग्रंथकार यांच्या जोड्या जोडवा। सूची 1 मध्ये आहे मराठी बोलीचे संशोधन करणारे प्रबंध ग्रंथ आणि सूची 2 मध्ये आहे ग्रंथकार। खाली 4 ऑप्शन आहेत। चारांपैकी अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे। ए मध्ये आहे कोकणातील कातकरी आदिवासी समाजाची बोली 1969, एक आहे अ का प्रियोडकर, बी आहे गोव्यातील ख्रिश्चन गावड्याची कोकणी बोली 1968, दुसऱ्यामध्ये दुसरा आहे सुबा कुलकर्णी, सी आहे नागपूर येथील कोष्टी समाजाची बोली 1972, दुसऱ्यामध्ये तिसरा आहे शालिनी मेहेंदळे, डी आहे ग्रांथिक मराठी भाषा आणि कोकणी बोली
1966. दुसऱ्यामध्ये चौथा आहे पुष्पा कारापूरकर. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. ए आहे कोकणीतील कातकरी आदिवासी समाजाची बोली 1969 येईल. दुसरं सुबा कुलकर्णी. बी आहे गोव्यातील ख्रिश्चन गावड्याची कोकणी बोली 1968, त्याचे येईल चौथं पुष्पा कारपूरकर. आणि सी आहे नागपूर येथील गोष्टी समाजाची बोली 1972, त्याचे येईल तिसरं सालिनी मेंदडे. आणि डी आहे ग्रांथिक मराठी भाषा आणि कोकणी बोली 1966, त्याचे येईल फर्स्ट अका प्रियोडकर. क्वेश्चन नंबर 5 मध्ये विचारलेला आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व संमेलन वर्ष यांच्या योग्य जोड्या जुळवा. सूची 1 मध्ये संमेलनाचे अध्यक्ष दिलेले आहेत. सूची 2 मध्ये संमेलनाचे वर्ष दिलेले आहेत. ए आहे वामन चोरघडे. सूची 2 मध्ये 1 आहे 1990. बी आहे शंकरराव खरात. सूची 2 मध्ये दुसरं दिलेलं आहे 1979. सी आहे युम पठाण. सूची 2 मध्ये तिसरं दिलेलं आहे 1983. डी आहे मारुती चितपल्ली. सेकंड मध्ये चौथं दिलेलं आहे 2006. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. वामन चोरघडेचे येईल सेकंड 1979. बी आहे शंकरराव खरात. शंकरराव खरातचे येईल तिसरं 1983. सी आहे युम पठाण. युम पठाणचे येईल फर्स्ट 1990. आणि डी आहे मारुती चितपल्ली, त्याचे येईल चौथं 2006. क्वेश्चन नंबर 6 मध्ये विचारलेलं आहे चांदवडीची सिदोरी महिलांचा प्रश्न हे पुस्तक कोणी लिहिले आहे. खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. एक आहे विद्युत भागवत. सेकंड आहे गेल आमवेट. आणि थर्ड आहे शर्मिला रेंगे. आणि 4 आहे शरद जोशी. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 शरद जोशी. क्वेश्चन नंबर 7 मध्ये विचारलेला आहे नवता या संकल्पनेबाबत पुढील कोणती विधाने योग्य आहेत. खाली 5 विधाने दिलेली आहेत. 5 पैकी योग्य विधाने असतील ती या ठिकाणी आपल्याला निवडायची आहेत. हे आहे नवता म्हणजे वाङ्मयीन इतिहासाच्या क्रांतिकारक अशा महत्वाच्या टप्प्यावर अनिवार्यपणे प्रकट होणारे वेगळेपण आहे. बी आहे नवता म्हणजे एखाद्या लेखकाने आपल्या स्वर प्रतिमेतून निर्माण केलेले संदर्भहीन वेगळेपण होय. सी आहे नवता बदलत्या ऐतिहासिक संदर्भाशी व व्यक्तिनिरपेक्ष व्यापक घटनाशी संबंधित असते. डी आहे नवता परंपरेच्या प्रवाहाशी प्रथम नकारात्मक पद्धतीने संबंध होते. ई आहे नवतेचे मूळ स्वरूप स्पष्ट करताना ते परंपरेच्या संदर्भात करता येत नाही. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 ए, सी आणि डी. ए आहे नवता म्हणजे वाङ्मयीन इतिहासाच्या क्रांतिकारक अशा महत्वाच्या टप्प्यावर अनिवार्यपणे प्रकट होणारे वेगळेपण आहे. सी आहे नवता बदलत्या ऐतिहासिक संदर्भाशी व व्यक्तिनिरपेक्ष व्यापक घटकांशी संबंधित असते. आणि डी आहे नवता परंपरेच्या प्रवाहाशी प्रथम नकारात्मक पद्धतीने संबंध होते. क्वेश्चन नंबर 8 मध्ये विचारलेला आहे वाङ्मयाचा इतिहास अनुबद्ध लक्ष पद्धतीने लिहिला जावा हा विचार कोणी मांडला. खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4 अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. एक आहे ग.बा. सरदार. दुसरा आहे वदी कुलकर्णी. आणि तिसरा आहे ल.रा. पागारकर. आणि चौथा आहे डी.के. बेडेकर. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 डी.के. बेडेकर. क्वेश्चन नंबर 9 मध्ये विचारलेला आहे साहित्याहासाचे कालखंड कल्पिताना आदर्शवादी युग, क्लासिकल स्वच्छंदवादी युग, रोमॅन्टिक अशी विभागणी करू नये असे मत कोणी मांडले.
खाली 4 ऑप्शन आहेत. एक आहे श्रीम माटे, दुसरा आहे ददी पुंडे, तिसरा आहे गोम कुलकर्णी आणि चौथा आहे राश्री जोग. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 राश्री जोग. क्वेश्चन नंबर 10 मध्ये विचारलेला आहे प्राचीन मराठी वाङ्मयाच्या इतिहास संपादनामागे स ग मालशे यांची कोणती भूमिका होती. खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत आणि त्याच्या खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारांपैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. ए आहे पंथनिष्ठ, बी आहे ग्रंथकारनिष्ठ, सी आहे संस्कृतीनिष्ठ आणि डी आहे रूपनिष्ठ आणि शेवटी ई आहे राष्ट्रनिष्ठ. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 केवळ ए, बी आणि डी. ए आहे पंथनिष्ठ, बी आहे ग्रंथकारनिष्ठ आणि शेवटी आहे डी रूपनिष्ठ. नंबर 11 मध्ये विचारलेला आहे मराठी भाषा व साहित्य व्यवहारातील घटना कालानुक्रमाने लावा. खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत. याच्यापैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. हे आहे चंद्रकांत काकोडकर यांच्या श्यामा कादंबरीवरील अश्लीलतेच्या खटल्यात दिल्ली सर्वोच्च न्यायालयाने ही कादंबरी अश्लील असल्याचा निर्णय दिला. बी आहे विजय तेंडुलकराच्या सखाराम बार्डर नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईत झाला. सी आहे अशोक साहने यांच्या आजकालच्या मराठी वाङ्मयावर श किरण हा लेख मनोहर मधून प्रकाशित झाला. डी आहे महाराष्ट्र राज्य शासनातर्फे भाषा सल्लागार मंडळाची नेमणूक आणि ई आहे विजया मेहता यांच्या पुढाकाराने मुंबईत रंगायन नाट्य संस्थेची स्थापना झाली. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 ई, डी, सी, ए आणि बी. सर्वात पहिले येईल ई विजया मेहता यांच्या पुढाकाराने मुंबईत रंगायन नाट्य संस्थेची स्थापना झाली. त्याच्यानंतर येईल डी महाराष्ट्र राज्य शासनातर्फे भाषा सल्लागार मंडळाची नेमणूक आणि सी असेल अशोक साहने यांच्या आजकालच्या मराठी वाङ्मयावर श किरण हा लेख मनोहर मधून प्रकाशित झाला. त्याच्यानंतर येईल ए चंद्रकांत काकोडकर यांच्या श्यामा कादंबरीवरील अश्लीलतेच्या खटल्यात दिल्ली सर्वोच्च न्यायालयाने ही कादंबरी अश्लील नसल्याचा निर्णय दिला. आणि शेवटी येईल बी विजय तेंडुलकराच्या सखाराम बार्डर नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईत झाला. 12 मध्ये विचारलेला आहे आज महाकाव्य का निर्माण होत नाहीत हा लेख कोणी लिहिला आहे. खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारांपैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. एक आहे राग जाधव, दुसरा आहे द बी कुलकर्णी, तिसरा आहे राश्री जोग आणि चौथा आहे वाम जोशी. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 वाम जोशी. नंबर 13 मध्ये विचारलेला आहे उपेंद्र वजा, वसंत तिलका, पृथ्वी, मंदारमाला, सादृक विक्रीडित या अक्षर गुणवृत्ताच्या क्रमाने पुढील काव्यपंक्तीचा क्रम लावा. खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत. ए आहे सुसंगती सदा घडो सुज्जन वाक्य कानी पडो. बी आहे तयावनी एक तटाकी तोये. सी आहे मातीत ते पसरले अतिरम्य पंख. डी आहे काही गोड फुले सदा विहती सर्वांगणाच्या सिरी. ई आहे सृष्टी तुला वाहुनी धन्य माते असी रूप प्रसन्नता तू निस्तुला. या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 सर्वात पहिलं येईल बी तयावनी एक तटाके तोये. सेकंड येईल सी मातीत ते पसरले अतिरम्य पंख. त्याच्यानंतर येईल ए सुसंगती सदा घडो सुज्जन वाक्य कानी पडो. त्याच्यानंतर येईल ई
सृष्टी तुला वाहुनी धन्य माते, असी रूप प्रसन्नत तू निस्तुला. आणि शेवटी येईल डी, काही गोड फुले सदा विहती सर्वांगणाच्या सिरी. क्वेश्चन नंबर 14 मध्ये विचारलेला आहे, योग्य जोड्या जोडवा. सूची 1 मध्ये ग्रंथकार दिलेले आहेत, सूची 2 मध्ये ग्रंथ दिलेले आहेत आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि या चारांपैकी योग्य जोड्या जोडवायच्या आहेत. ए आहे नागो चाफेकर. सूची 2 मध्ये पहिला आहे लेख व्याख्यान व उपदेश. बी आहे मोके दामले. सूची 2 मध्ये दुसरा आहे गच्चीवरील गप्पा. सी मध्ये आहे गिरजाबाई केडकर. सूची 2 मध्ये तिसरा आहे विचार ब्रह्मन. डी मध्ये आहे वीरा शिंदे. सूची 2 मध्ये चौथा आहे पुष्पहार. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. ए चे येईल नागो चाफेकर, त्याचे येईल गच्चीवरील गप्पा. बी आहे मोके दामले, त्याचे येईल तिसरं विचार ब्रह्मन. सी आहे गिरजाबाई केडकर, त्याचे येईल पुष्पहार. आणि डी आहे वीरा शिंदे. वीरा शिंदेचे येईल फर्स्ट लेख व्याख्याने व उपदेश. क्वेश्चन नंबर 15 मध्ये विचारलेला आहे, गाथेत मराठी ठसा व मुद्रेचे अनेक शब्द वापरलेले आढळतात. मराठी शब्दसृष्टीचा आरंभ या दृष्टीने इतकी प्राचीन व प्रचूर अशी नोंद अन्य कुठेही अप्राप्त आहे. आज मराठीत रूढ असलेली 3 प्रकारची कृंदते ता कृंद, तुमप्त व लबंत गाथेत व्याहवत आहेत. तसेच जुन्या मराठीत रूढ असलेली वर्तमान काळाची रश्वांत रूपे या गाथेकोशात पहिल्यांदा दिसतात. असे गाथ सप्ततीच्या संदर्भातील मत कोणाचे आहे? खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत, चारांपैकी अचूक पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. एक आहे देवसिंग चौहान, दुसरा आहे वावी मिरासी, तिसरा आहे वसंत आबाजी ढाके आणि चौथा आहे सुनीती दुबडे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 देवसिंग चौहान. क्वेश्चन नंबर 16 मध्ये विचारलेला आहे, महाराष्ट्रातील ग्रंथ निर्मितीच्या व जतनाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती वैशिष्ट्यपूर्ण माहिती मिळते? खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत, त्याच्या खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. या चारांपैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. ए आहे महाराष्ट्रात मुद्रणाचा आरंभ 1822 मध्ये झाला व 1826 मध्ये शिडा मुद्रण सुरू झाले. बी आहे 11व्या शतकापासून नागरी अक्षरे विकसित होत गेली. सी आहे प्रवासात वामन पंडितांच्या सोबत ग्रंथाचा भार वागवणारा एक हत्ती असे. डी आहे 18व्या शतकापर्यंत मुद्रण नसले तरी 14व्या 15व्या शतकात तुरळक का असेना पण हात कागद उपलब्ध होता. ई आहे मौखिक परंपरा अस्तित्वात असताना महत्वाचे ग्रंथ नकलून ठेवण्याची परंपरा ही अस्तित्वात आली. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 केवळ ए, डी आणि ई. ए आहे महाराष्ट्रात मुद्रणाचा आरंभ 1822 मध्ये झाला व 1826 मध्ये शिडा मुद्रण सुरू झाले. डी आहे 18व्या शतकापर्यंत मुद्रण नसले तरी 14व्या 15व्या शतकात तुरळक का असेना पण हात कागद उपलब्ध होता. आणि शेवटी आहे ई मौखिक परंपरा अस्तित्वात असताना महत्वाचे ग्रंथ नकलून ठेवण्याची परंपरा हे अस्तित्वात आले. नंबर 17 मध्ये विचारलेला आहे, सुरेखा साहा, हेमलता जोहापूरकर, श्रेणिक अन्नदाते, हेमचंद्र जैन, सुमेरचंद्र जैन या लेखकांच्या क्रमाने कलाकृती क्रम लावा. खाली 5 कलाकृती दिलेल्या आहेत आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. या चारांपैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी निवडायचा आहे. ए मध्ये आहे गिरनार, बी मध्ये आहे रत्नाची पारख, सी मध्ये आहे तपस्विनी, डी मध्ये आहे कहत बनारसी दास आणि ई आहे एकाच माळेचे
मणी. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. सर्वात पहिले येईल डी, कहत बनारसी दास. त्याच्यानंतर येईल सी, तपेस्विनी. त्याच्यानंतर येईल ए, गिरनार. त्याच्यानंतर येईल ई, एकाच माळेचे मणी. आणि त्याच्यानंतर येईल बी, रत्नाची पारख. मध्ये विचारलेला आहे, याकबसनच्या भाषांतर विचारामागे कोणत्या तर्कशास्त्रांचा प्रभाव आहे? खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. या 4पैकी अचूक पर्याय निवडायचा आहे. एक आहे बर्टोल्ड रसेल, दुसरा आहे C.S. पियर्स, त्याच्यानंतर तिसरा आहे मायस्कोस्की आणि चौथा आहे मॅथ्यू अर्नाल्ड. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2, C.S. पियर्स. क्वेश्चन नंबर 19 मध्ये विचारलेले आहे, पुढील घटना कालानुक्रमाने लावा. खाली 5 घटना दिलेल्या आहेत आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4पैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी निवडायचा आहे. ए आहे वेदोक्त पुराणोक्त प्रकरण, बी आहे शारदा सदनची स्थापना, सी आहे निश्चित सहाय्यकारी मंडळाची स्थापना, डी आहे पहिली अस्पृश्यताची परिषद आणि ई आहे दीनबंधू वृत्तपत्राची सुरुवात. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. सर्वात पहिलं येईल ई, दीनबंधू वृत्तपत्राची सुरुवात. त्याच्यानंतर येईल बी, शारदा सदनची स्थापना. त्याच्यानंतर येईल ए, वेदोक्त पूर्णोक्त प्रकरण आणि त्याच्यानंतर येईल डी, पहिली अस्पृश्यताची परिषद आणि शेवटी येईल सी, निरक्षरित सहाय्यकारी मंडळाची स्थापना. मध्ये विचारलेला आहे, भामह हा अलंकारिकाशी अधिक समरस होणारा असून दंडी भरताच्या संप्रदायाला अधिक मानणारा होता, असा आशयाचे निश्चित मत कोणी व्यक्त केले आहे? खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. एक आहे डॉक्टर शंकरन, दुसरा आहे डॉक्टर राघवन, तिसरा आहे म पा वाकाणी आणि चौथा आहे डॉक्टर सुशील कुमार डे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3, म पा वा काणे. क्वेश्चन नंबर 21 मध्ये विचारलेला आहे, खालीलपैकी कोणत्या विधीमध्ये भविष्य सांगितले जाते? खाली 4 ऑप्शन आहेत. एक आहे हुईक, दुसरा आहे बड्ढण, तिसरा आहे दीक्षा आणि चौथा आहे उपनयन. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3, दीक्षा. क्वेश्चन नंबर 22 मध्ये विचारलेला आहे, श्रीवाद नव्हे तर श्री संवाद मला अधिक महत्वाचा वाटतो अशी भूमिका कोणी घेतली? खाली 4 ऑप्शन आहेत. एक आहे सुनीता देशपांडे, दुसरा आहे अंबिका सरकार, तिसरा आहे विजया राधाक्ष आणि चौथा आहे आशा बगे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3, विजया राधाक्ष. क्वेश्चन नंबर 23 मध्ये विचारलेला आहे, स्त्री शूद्रांचा राजा हे नाटक कोणी लिहिले? खाली 4 ऑप्शन आहेत. 4पैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. एक आहे ज्योतिराव फुले, दुसरा आहे गोविंद पानसरे, तिसरा आहे शरद पाटील आणि चौथा आहे गोपू देशपांडे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3, शरद पाटील यांनी स्त्री शूद्रांचा राजा हे नाटक लिहिलेले आहे. क्वेश्चन नंबर 24 मध्ये विचारलेला आहे, रा.भा. पाटणकरांनी साहित्य आणि अश्लीलता या लेखात पुढील परामर्श केला आहे. खाली 5 स्टेटमेंट आहेत. या स्टेटमेंटपैकी जे अचूक स्टेटमेंट असतील ते या ठिकाणी आपल्याला निवडायचे आहेत. ए मध्ये आहे, इंद्रधनुष्यातील रंगांची आकृती अश्लील नसते किंवा पवित्र नसते. त्रिकोण म्हणून अश्लील नसतो. फ्रॉइड वाचल्यावर तो त्रिकोण अश्लील ठरण्याची शक्यता आहे. बी आहे, अश्लील साहित्यावर उपाय म्हणजे वाचकाला सुलभीकृत जीवनचित्रपणा नेणे, स्वप्नाळू बनवणे. सी आहे,
लैंगिक इच्छांना प्राधान्य दिल्यास सर्व कृतींना लैंगिकता वास अपरिहार्यपणे येईल. हे मान्य केल्यास प्रत्येक कृतीचे 2 स्वरूपे प्राप्त होतील आणि त्यातील एक स्वरूप सुप्त इच्छांना आविष्कार हे राहील. डी आहे, खरी अश्लीलता जीवनाच्या असा सुलभीकृत चित्रणात मिळते. जेथे दैनंदिन जीवनाचा संबंध तुटतो तेथे आदर्शवादी कला मिळते आणि तेथेच अश्लीलता हे सापडण्याची शक्यता आहे. ई आहे, केवळ रूपवादी समीक्षकांच्या मते अश्लीलतेचा प्रश्न नियम सुसंगत ठरेल. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. सर्वात पहिलं येईल ए. इंद्रधनुष्यातील रंगांची आकृती अश्लील नसते किंवा पवित्र नसते. त्रिकोण म्हणून अश्लील नसतो. फ्राईड वाचल्यावर तो त्रिकोण अश्लील ठरण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर येईल सी. लैंगिक इच्छांना प्राधान्य दिल्यास सर्व कृतींना लैंगिकतेचा वास अपरिहार्यपणे येईल. हे मान्य केल्यास प्रत्येक कृतीचे 2 स्वरूपे प्राप्त होतील आणि त्यातील एक स्वरूप सुप्त इच्छांचा आविष्कार हे राहील. आणि शेवटी आहे डी. खरी अश्लीलता जीवनाच्या असा सुलभकृत चित्रणात मिळते. जेथे दैनंदिन जीवनाचा संबंध तुटतो तेथे आदर्शवादी कला मिळते आणि तेथेच अश्लीलताही सापडण्याची शक्यता आहे. 25 मध्ये विचारलेला आहे, सातवाहन ते यादव काळातील राजवटी आणि त्यातील ग्रंथ निर्मिती यांच्या योग्य जोड्या जोडवा. सूची 1 मध्ये राजवटी आहेत, सूची 2 मध्ये ग्रंथ निर्मिती आहेत आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4 अचूक पर्याय असेल त्या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे. सूची 1 मध्ये ए आहे सातवाहन, 1 आहे प्रवरसिनाचे रावणाहो, बी आहे वाकाटक, दुसरा आहे राजशेखरांचा कपूर मंजिरी, सी आहे राष्ट्रकूट, तिसरा आहे सागर देवाचा संगीत रत्नाकर, डी आहे यादव, चौथा आहे गुणाढ्याची बृहकथा. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1. ए आहे सातवाहन, सातवाहनचे येईल चौथं गुणाढ्याची बृहकथा. बी आहे वाकाटक, वाकाटकचे येईल 1 प्रवरसिनाचे रावणाहो. सी आहे राष्ट्रकूट, राष्ट्रकूटचे येईल 2 राजशेखरांचा कपूर मंजिरी. आणि डी आहे यादव, यादवचे येईल 3 सागर देवाचा संगीत रत्नाकर.